अभिमान आणि आनंद वाटतोय की ही सर्व मंडळी गेली 8 दिवसापासून कार्यक्रमाची तयारी करतायत। आज अवघ्या अर्ध्या तासामध्ये ज्यावेळेस बातमी त्यांना कळाली त्यावेळेस लागलीच कामाला लागलेली आदरणीय या नगरीचे माजी सरपंच सन्माननीय रामदास पाटील, त्याचबरोबर शंकर जोगदंड आणि वच्चेवार ह्या सर्व मंडळीनं हे मेहनत घेऊन कार्यक्रम एवढं सुंदर आणि रंगतदार बनण्याचा कार्यक्रम यांनी सहकार्य केलं। त्याबद्दल या सहकार्याबद्दल मी स्वतः या पालक प्रबोधन मंचाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचा आभार मानतो। आणि येणाऱ्या प्रत्येक गाण्यानंतर मला ज्यांनी मदत केली, ज्यांनी सहकार्य केलं अशा सर्वांचा आभार मानतो। शाळेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्याचबरोबर सुंदर असं रुचकर जेवण ज्यांनी आपल्याला बनवून दिलं आदरणीय पिनलवार असतील, त्याचबरोबर आमच्या काही भगिनी त्यांच्यासोबत सहकार्य केले, या सर्वांचं मी पालक प्रबोधन मंचाचा अध्यक्ष आणि तुमच्या शाळेचा सहशिक्षक या नात्यानं तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि पुढील कार्यक्रम आदरणीय यानंतर होणारा आपला शिक्षणाचा गोंधळ, आपल्या पुढे आता पोतराज येतील आणि त्यांनी गोंधळ घालतील आणि शिक्षणाचा गोंधळ घालत असताना त्याच्यातून मतितार्थ किंवा त्याच्यातून योग्य अर्थ काय आहे हे तुम्हाला सांगतील। तर मुलांनी थोडंसं जागा द्यायचं आहे, पोतराज आपल्या अंगावर पडण्याची शक्यता आहे, कोणीही घाबरायचं नाही, रस्ता बाजूला करायचा, इकडे फक्त मध्ये द्यायचं आहे, कोणी घाबरू नका। पोतराज अंगात आल्यानंतर एखाद्याच्या अंगावर उडी मारतील म्हणून आपण सावध राहायचं आहे। शिक्षणाचा गोंधळ घेऊन येण्यासाठी आदरणीय निंबुरवार सरांना विनंती करतो की आपण हा शिक्षणाचा गोंधळ आमच्या या होंडा नगरीमध्ये घालावा। आदरणीय पोतराज शिक्षणाचा गोंधळ घालणारे निंबुरवार सर। या ठिकाणी आपण पाहत आहोत, माझ्या मते कांबळे सरांनी गावातील बऱ्याच जणांना या कार्यक्रमाचं जे काही गुपित होतं ते गुपित अगोदरच सांगितलेलं आहे। या कार्यक्रमात काय काय होणार आहे ते या विद्यार्थ्याकडे माझं लक्ष आहे, त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे, याच्यानंतर काय येणार, याच्यानंतर काय येणार, त्याच्यानंतर काय येणार। एकंदरीत आपण पाहतोय गेले 1 तासापासून या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेतून वेगवेगळे लोक एकत्र जमलेले आहेत आणि असाच आताच आलेला आमचा एक हिरा हातामध्ये डब घेऊन अख्खं नांदेड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या हलगीचा आवाज कोल्हापूर पर्यंत गेलेला आहे। गोडगे सर असे आमचे मित्र लिंबुराड सर। मध्ये गंगा बना वा वा चढ्यात केवडा शाबाश। केसा मध्ये गंगा बना चढ्यात केवडा अगं चढीचा घोंडा घोळ ग पार्वता माय अंगात मोती भरग अंबिका माय चढीचा घोंडा घोळ ग पार्वता माय अंगात मोती भरग अंबिका माय चढीचा घोंडा घोळ ग पार्वता अगचरीचा घोडा घोळ ग पार्वता माय अंगात मोती भरग अंबिका माय चढीचा घोडा घोळ ग पार्वता माय अंगात मोती भरग अंबिका माय। अग पोतराज आला देवीचा पोतराज आला, 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 पोतराज आला देवीचा पोतराज आला। शिक्षणाचा प्याला घेऊन शिक्षणाचा प्याला, शिक्षणाचा प्याला घेऊन शिक्षणाचा प्याला, पोतराज आला देवीचा पोतराज आला, पोतराज आला देवीचा पोतराज आला, पोतराज आला देवीचा पोतराज आला। एक मिनिट खरंच सांगतो,
पोतराजाचा वेश धारण करण्याचं आज सार्थक झाला असं मला वाटते. कारण आजचा जो सर्वात महत्वाचं उमरी तालुक्यातील देवीचं गाव म्हणजे प्रसिद्ध महालक्ष्मीचं गाव हुंडा आणि काल परवाच पौर्णिमेला धुरपद माची जत्रा संपली. सगळ्याच्या घरी धुरपद माच्या सवासण्या वाढल्या आणि आज पोतराजाच्या घरी सवासण्या खाऊन वाढल्या. माईच्याने हे गुरुजी आता सवासण्या खाऊन आलाय, पोतराज अंगामध्ये आहे. त्यामुळं सर्वांनी एक बार धुरपद माईच्या या वेशामध्ये पण ते काय म्हणून गेले आम्ही गोंधळी गोंधळी याच का गावात बापू पोतर झाला. हा गायक ज्ञानेश्वर माऊलीची कमाल आहे. देवीच्या अंगात भरलं त्यांच्या बी सगळ्यांच्याच अंगात पोतराज आला देवीचा पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला. शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला. प्रत्येकाला वाटतं आपला मुलं डॉक्टर इंजिनियर व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपलं मुलं डॉक्टर इंजिनियर व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपलं मूल डॉक्टर इंजिनियर व्हावं. पण त्याच्या बालपणाची जबाबदारी कोण घ्यावं, त्याच्या बालपणाची जबाबदारी कोण घ्यावं, मायबाप कोण घ्यावं. जीवाच्या पल्ल्यावर त्याच्या सवयीकडे लक्ष द्यावं, त्याच्या जीवाच्या पल्ल्याला त्याच्या सवयीकडे लक्ष द्यावं. आत्ताच माझा भाऊ मोठा भाऊ त्याच्या द्या या रे या गीतातून काय म्हणलं, कधी बघतो टिकटॉक, कधी बघतो अरे काय म्हणले तुझी काय म्हणले, कधी बघतो इंस्टा व्हॉट्सअप. हा नाही गे चांगलं आहे, हुशार आहे बघा काय म्हणले सर, हुशार आहे बघा. कधी बघतो फेसबुक, म्हणून या सवयीकडे मायबाप आताच बघा. चुकीचं सांगत नाही, जास्त मोबाईल बघल्यानंतर कोण नावाचा एक आजार होतो. डोळ्यावर मोती बिंदू त्याच्याविषयी त्याचं ऑपरेशन केलं तरच बरं नाही तर अख्खा डोळा निघून जातो. त्यासाठी म्हणून जीवाच्या पल्ल्यावर त्याच्या सवयीकडे कोण लक्ष द्यावं, कोण लक्ष द्यावं, मायबाप कोण लक्ष द्यावं. जगण्यासाठी त्याला माणूस बनवावं. शिक्षण 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 मायबाप शिक्षण म्हणजे नोकरीत लागा वाचाय का नाही, तो माणूस बघणार. माणूस द्या माणूस द्या नका वाढ जात्या. कारण का इथं कीर्तन काल परवा 8 दिवस संत समागम होऊन गेलेला आहे. आपली तत्वज्ञान सांगायची गरज नाही, आपल्याला जे सांगायचं ते सांगू. त्याच्या सवयीकडे लक्ष द्यावं. जगण्यासाठी त्याला माणूस बनवावं, जगण्यासाठी त्यानं माणूस बनावं. म्हणून म्हणतोय पुत्राज पोतराज आला, देवीचा पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला, देवीचा पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला. शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, पोतराज आला, देवीचा पोतराज आला. दादानं तुमच्या दुर्लक्ष करण्यानं
आज व्यसनाधीन जाऊ द्या, त्याच्याकडे काय बघायचं आहे म्हणलं की त्याचं वाट चुकलं. पहिले एक म्हण आहे माय आपल्या गावातली, तिळभर चुकलं की काय करावं लागतं, इळभर हुडकावं लागते. त्यासाठी तर छोट्या छोट्या गोष्टीवर तुमचं लक्ष नसेल तर काय होते म्हणलं माऊली, दादानं तुमच्या दुर्लक्ष करण्यानं मुलं होत आहेत व्यसनाधीन. लक्ष द्यावं तुम्ही ठेवून भान, होईल तो मग आरोग्य संपन्न. पोतराज आला देवीचा पोतराज आला, 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 पोतराज आला देवीचा पोतराज आला. शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला, शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला. मातृभाषेतून आम्ही देतो शिक्षण, यातूनच होते संस्कृतीचे जतन. पाटील बुवा लय वेळचं थांबला. मातृभाषेतून देतो आम्ही शिक्षण. मायबाप आम्ही इकडे जिल्हा परिषद आहे की नाही ती, मातृभाषेतून देतो आम्ही शिक्षण, त्यातूनच होते संस्कृतीचं जतन. सर्वसामान्य भोळे माणसं आहेत आमची, काय संस्कृती असेल तर सांगून टाका तुमची. आपल्याकडं फार मोठी संस्कृती आहे. भारत देशाला एक संस्कृतीची परंपरा लाभलेली आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या संस्कृत्या पाळल्या जातात. जगाला हेवा वाटतो की भारताकडे एवढी मोठी संस्कृतीची परंपरा आली कुठून. आज माय मावल्या या ठिकाणी आजीबाईच्या वयाचे या ठिकाणी भरपूर आहेत. पूर्वी गुरुजी सांगायचे सकाळी उठल्याच्या नंतर सर्वप्रथम आई वडिलांचं दर्शन घ्यावं. ही परंपरा होती. देवाच्या अगोदर ज्यानं देव बघायला ह्या जन्मी पृथ्वीवर पाठवलं त्या आई बापाचे उपकार म्हणून आई बापाचं दर्शन घेणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य होतं. पण ह्या इंग्रजीच्या फॅडमध्ये गुड मॉर्निंग मदर म्हणायचे दिवस आले. सकाळी सकाळी उठलं की लेकरू म्हणतं मम्मी गुड मॉर्निंग, पप्पा गुड मॉर्निंग. बघा संस्कृती कुठे चालली. हे झालं घरची संस्कृती. आता वेगवेगळे सण परंपरा आपल्याकडे साजरे होतात. आपल्याला माहित आहे आपण दीपावली आली की दीपावलीचा मोठा सण आपण सगळीकडे साजरा करतो. राज्य येईल ना येईल पण ते ड्युटी वळताना म्हणतो इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे. प्रत्येकाला वाटतं कधीतरी माझ्या शेतकऱ्याचं राज्य येईल. आता मला सांगा पहिलीपासून इंग्रजीत शिकलेलं लेकरू ते ड्युटी घेऊन काय म्हणावं. आता म्हणा बरं कोणतरी एक जण इथं म्हणून दाखवा बरं इंग्रजीतून. इडा पिडा जाऊ दे ते म्हणतात बघा दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या. म्हणायला बरं इंग्रजीच्या पोराला म्हणते काय माहित नाही. का शिकवायचं होतं लक्ष्मणाला तर एका माईच्या पोटी दोन भाऊ जन्मले. राम लक्ष्मण दोघा बंधूंना दोघा भावाचा संसार कसा केला आनंदानं हे आपल्या लेकराला कळावं म्हणून लक्ष्मणाची आठवण त्या गाण्यातून आपल्याला करून द्यायची लेकराला. आज इंग्रजीमुळे वाटोळं झालं, सत्यानाश झाला या सगळ्या संस्कृतीचा. लेकराला सण माहित नाही, उत्सव माहित नाही, गणपती मध्ये कोणतं गाणं म्हणावं अभंग म्हणावं माहित नाही. लावते डीजे नाचते रंगना. ही असली परिस्थिती या इंग्रजी मीडियम मुळे आलेली आहे. माय मावल्यानं इथं बसलेले तुम्ही जेवढे आहात मला माहित आहे हुंडा नगरीचे सगळे हुशार लोक आहेत. मला वाटतं इथं असणारे लेकराचेच मायबाप आलेत का आहे की. पण खरं तर आम्हाला त्या इंग्रजी शाळेत पाठवणाऱ्या मायबापाची गरज होती. जर कोणी आला असेल तर त्यांना विनंती आहे जून महिन्यामध्ये एवढ्या सुंदर शाळेमध्ये एवढे सुंदर गुरुजी आलेत आपली लेकरं आणा. नुसतं तुम्ही आणू नका. ही क्रांती आहे पेटलेली. तुमचे ज्या ज्या गावात सोयरे धायरे आहेत आम्ही जे जे ह्या कार्यक्रमामध्ये सांगतो त्या सगळ्या सोयऱ्या धाऱ्याला समजून सांगा त्यांच्याही गावातल्या शाळेमध्ये मराठीतूनच शिक्षण मिळतं. म्हणून एक पोतराज या वेगळ्या वेशामध्ये इथं आलेला आहे. आता पुढं काय म्हणतो पोतराज ऐकूया.
मुलं घडविण्यासाठी करतो आम्ही जीवाचे रान मराठी शाळेला द्या तुम्ही सन्मान जीवात मुलं घडविण्यासाठी करतो आम्ही जीवाचे रान कोण तुम्ही? जिल्हा परिषद शाळा नाही मायबाप हो तुमच्या माझ्या अगोदरही कांबळे सर इथं म्हटलेच असतील, तुम्हाला वचन दिली असतील, वचनही दिली असतील कांबळे सर. तर या गीतातून पण ते वचन देतोय, त्यांचा साक्षीदार म्हणून या पोतराजाच्या विषयातला गुरुजी जीवाच्या पल्ल्याड ते मूळ तुमचं नसून माझं आहे या ठाम भूमिकेतून आम्ही आमच्या शाळेत, तुमच्या गावाच्या शाळेत, गावातल्या शाळेत जर तुम्ही काय करा एक 5-6 महिने म्हणजे दिवाळीपर्यंत टाका आमच्याकडे. कोणाचे जर लेकर असतील आजूबाजूच्या शाळेत, मी नाव काय घेणार, ते मोठे साहेब घेतात, मी काय घेणार बापू, कारण का माझ्याच गावची 2 शाळा आता म्हणून घेणार बरं का. जर तुम्ही 6 महिने टाका, दिवाळीपर्यंत तुमच्या मुलामध्ये बदल होईना गेला तर कांबळे सर त्यांच्याकडून मी माफी मागायला तुमच्या गावात दंडवत घालायला येतो. तुम्ही टाकून बघा, जीवाच्या पल्ल्याला करतो मी इधर. जीवाचे रान मराठी शाळेला तुम्ही द्यावे सन्मान. आपल्या लहानपणी आमची मात लय आवडेल बघत गेलं बघा, कारण दुसरं काही नव्हतं, ते यायचं तेच बघायचो. एक बार बघा मायबाप, एक बार, म्हणून म्हणतो या पोतराज आला देवीचा पोतराज आला 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 पोतराज आला देवीचा पोतराज आला. शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला शिक्षणाचा प्याला घेऊन पोतराज आला पोतराज आला देवीचा पोतराज आला पोतराज आला देवीचा पोतराज आला. भटकू देऊ नका तुमचे ते मन माईच्या प्रेमाची असू द्यावी आठवण. भटकू देऊ नका इकडे तिकडे मन, भटकू देऊ नका इकडे तिकडे मन. माईच्या प्रेमाची ठेवा तुम्ही आठवण, माईच्या प्रेमाची ठेवा आठवण. मावशीला करा दुरूनच नमन, दुरूनच नमन, दुरूनच नमन. काय बोलायचं गोडगे सर? मावशीला करा दुरूनच नमन तरच लेकराचे होईल मूल्य संवर्धन. गुरुजी पाणी पिया आणि माय आणि मावशी काय हवी ते सांगा जरा. तुम्ही आता सांगले की हो पोळ्याचा मार हवाय, आवाज तर पहिलाच गोड आहे आपला. दोन पाटील बसून आहे, चांगलं ओळखते मला. अजून थोडं इथं आणि गुळ आहे. आमचे चोपडे संत कुठे तर बसून आहेत, त्याचा गळा तसला सोय बापू म्हणून हे माय मावल्या मला सांभाळून येतात. भोंगरा असतं तर काय झालं, पण बरं म्हणाले म्हणतील उद्या संध्याकाळी. हा गुळाचा खडा काय देऊ देऊ नको जा. गुळाचा खडा देऊ की भेद देऊ. जे बोलायचं ते बोल माय. मावशीला आणि माईला जे म्हणले हा. त्या लेकराच्या पुढे बसून हा. त्या लेकराला विचारलंय का माय आणि मावशी काय? माय ये भी हुंड्याचे होता म्हणाला. हा 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 माय 2 भाषा आहेत माहित आहे की आपल्याला भाषा शिकायला. मावश्या. अहो नक्का समजून सांगावं लागेल की नाही लेकराला. माय म्हणजे कोणती भाषा हो? बरोबर तुम्ही सांगता का नाही? सांगतात हा. मुली हुशार आहेत सर. माय म्हणजे कोणती भाषा? मराठी तर मराठी माय म्हणजे जे मराठी. आपल्याला येईना तू अवघड मावशी होईल. काय म्हणले सर? काय म्हणल्या? मावशीला करा दुरूनच नमन
लेकराचे होईल मूल्य संवर्धन. सर मुलं संवर्धनवर पोतराज आला, देवीचा पोतराज आला.